सगर संघर्ष समिती म्हणजे जे 18 दिवसाचे ज्या सर्व शेतकऱ्यांनी बांधवांनी संघर्ष केला, त्या संघर्षाला तालुक्याचे खणखणीत नेतृत्व आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्यामुळे हा विषय मार्गी लागलेला आहे व शेतकऱ्यांना वतीने अन्याय झाला. पोलिसाच्या लाठीचार्ज झाली. पोलिसांनी आमच्यासारख्या तरुण तडीफार युवकांना 2-2 तास गाडीमध्ये धरून ठेवले. अनेक गोष्टी घडल्या. 18 दिवसात सर्व संघर्ष मिटवण्याचे कारण म्हणजे एकच वादा. सचिनदादा यांच्या नेतृत्वाखाली हा विषय पार पाडला हे आहे. सर्व संघर्ष समितीच्या कडून दादांचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. पण तशी वेळ येणार नाही असे एक आश्वासन या शेतकऱ्यांना. ही वेळ पुन्हा येऊ नये अशी ते अधिकृतरित्या कुणाचा तरी निरोप येणं गरजेचं होतं. ते असं हातर शिजले उगच वास येऊ लागले, कुण्या दिशेने येऊ लागले काहीच कळलं नाही. बरं ते शिजलेल्या भगवण्यात आहे का नाही ती बी काही कळलं नाही. जोपर्यंत अधिकृत येत नाही, जोपर्यंत जे या संबंधित क्षेत्राशी जे अधिकारी आहेत की त्यांच्याकडून येतात. बघा आपण जेवायला बसलो, अचानक जमदाडे साहेब आले, ते नेमकं मांडवात आले मला माहीत नाही. म्हणजे आल्या विषय झाला, आम्ही सगळेच मध्ये. मी बाहेर आलो की हातात धरलं, त्यांनी गाडीत गाठलं निघून गेले. पहिली परत तालाजीला जाताना सांगून गेले की जो काही विषय तो इथं आल्यावर होईल, आपण जाऊ. तिथं गेल्यानंतर सन्माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, सन्माननीय प्रांतसाहेब, सुमितजी साहेब आणि जमदाडे साहेब या सगळ्यांच्या समक्ष काही चर्चा झाल्या. आंदोलनाच्या अनुषंगाने झाल्या, कारखाना व्यवहाराच्या अनुषंगाने झाल्या, RRCच्या अनुषंगाने झाल्या. या सगळ्या माध्यमातून आपल्याला आपल्या फायद्याचा आणि कमी वेळेमध्ये काय आपलं दानपत्रात होतं त्याच्यावरती सांगोपांग चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुमचा काय निर्णय. ते म्हटलं मी जो निर्णय घेईल तो माझ्या शेतकऱ्यांना विचारून घेईल, मी एकटा निर्णय घेणार नाही. आणि जरी मी घेतलो तरी तो त्यांना मान्य असणार हे मला माहीत आहे, पण मला त्यांच्या कानावर घालून त्यांच्या उपस्थितीमध्येच निर्णय घ्यायचा. म्हणून त्यांनी सांगितलेलं असताना देखील मी त्यांना म्हटलं की आमचे काही 10-5 लोक असतील ते समोर घेऊया, सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर जाऊ आणि जी काही गोष्ट होईल ती तिथं होईल. म्हणून मी परत रिटर्न इथं आलो. आपले अरविंद कोटी असतील, पालदादा असतील आणि आपले बालाजी होते, आपले सुनीलजी बायस होते, साखरे मामा होते आणि अजून बसवराज नरे होते. असे 5-6 जण आम्ही सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांसमोर गेलो. तिथं परत चर्चा झाली की आपला उद्देश काय, आपलं बिल आपल्याला मिळण्याची. पण सन्मान्य सचिनदादांनी ते सांगितलं की जो काही व्यवहार आहे, विकणारा, घेणारा, देणारा, त्याच्यामध्ये मी आहे. तर माझ्या शब्दाला तुम्ही सन्मान द्या आणि तुमचं जे काय आहे ते मी विषय मार्गी लावून द्या. तर आता आत्ताच्या आत्ता विषय मार्गी लागेल तर नाही. आपण जे म्हणतो की किमान 2 दिवसा विदिन 2 डेज, किमान 2 दिवसामध्ये तर तो विषय मार्गी लागावा. तर त्या गोष्टीला सुद्धा ती तयार झाली. आणि आज वार कोणता आहे? गुरुवार गेला. आता काय जाऊ, तो झोपाचा उठलं की आपल्याला शुक्रवार येणार. शनिवार आणि रविवार 2 हे ऑफ डे आहेत, म्हणजे सुट्टी आहेत. त्या 2 दिवसात तर मी काय हालचाल होणार. विषय सोमवारी मार्गी लागेल या टायमावर. विषय सोमवारी मार्गी लागेल या टायमापर्यंत असा शब्द त्यांनी दिला. त्या शब्दावरती आम्ही सगळ्यांनी आक्रमक भूमिका घेतली की तुम्ही शब्द देताय, पण जोपर्यंत तुमचा निर्णय जसा आहे तसा आमचा जो निर्णय आहे तर तिथं गेल्यानंतर आम्ही ठरवू. पण तिथं त्या गोष्टीवरती जवळपास 5-10 मिनिट चर्चा झाली. सगळ्यांनी विषय मांडले. अरविंद असतील, बाळदादा असतील. आपला जो उद्देश काय होता, खात्यावर टोई केले की इथून टोई गाव गाठाचा असा विषय होता आपला. आणि त्याच अनुषंगाने चर्चा झाली. त्यांचं म्हणणं आलं की मी आता आलोय, तुमच्याशी चर्चा करतो. जर माझी मध्यस्थी यशस्वीरित्या झाली तर मलाही पुढं सांगायला सोपं जातं. आज जर तुम्ही सोडलात तर जितक्या शब्दाला माझ्या किंमतीला तेवढ्या ॲग्रेसिव्हपणे मी हा विषय मार्गी लागला. सोमवारी येणं आपण करू या गोष्टीचा असा विषय झाला. परत बाहेर येऊन सुद्धा आमची त्याच्यावर चर्चा झाली. विषय मार्गीलाही लागला तर काय करायचं. तर आपण जाताना असं कच्चं जाणार नाही एवढं हे लक्षात घ्या. तर आपण एक दुसरं पत्र आजच्या याच्यामध्ये टाईप केलेलं आहे. ते एक निवेदन दिलेलं आहे की त्यांनी दिलेले. आज आपण त्यांच्या शब्दाला सन्मान देतो आणि त्यांना काही मुदत देतो काही दिवसाची. काही म्हणजे एक विदिन 2-3 दिवसाचा विषय आहे सोमवारपर्यंत. तर तिथंपर्यंत जर विषय मार्गी लागत असेल तर आपण व्यवस्थितरित्या इथून माघार घेऊ. माघार घेतो म्हणजे आंदोलन तात्पुरतं स्थगित करतोय, माघार नाही. आणि जर मार्गी नाही लागल्या तर जशाच तसं हे आंदोलन याच ठिकाणी पुन्हा त्या तारखेपासून सुरू राहील असं आपण पत्र सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना देतो. याची रिसिव्ह कॉपी आता आपल्याला वेळेत
पाचपट ताकदीनं उभा राहिलं. एवढ्या ताकदीने, कारण जर त्यांनी आपल्याला शब्द फिरवला तर पण त्यांनी एवढ्या कॉन्फिडंटली आपल्याला शब्द दिलाय की मी या गोष्टीमध्ये एकतर पडणार नव्हतो, माझा आणि त्या व्यवहाराचा संबंध नाही, पण आता कुठंतरी विषय मार्गी लागावा म्हणून मी त्यामध्ये पडतोय. म्हणून हा विषय मार्गी लागण्यासाठी त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि आपण परत दुसरी अट घडली किंवा त्यांनी 2000 त्यांच्या डोसक्यात विषय होता त्या मार्केट. मी त्यांना सांगितलं की तुमचं सगळं चांगलं असेल तर माझा एक विषय होता. तर 2800 रुपये डिक्लेअर केलेला भाव आणि त्याला 7 महिन्याची लेट फी आहे, 15% व्याज, त्या दृष्टीनं आम्हाला पैसे द्यावे. त्या टायमाला आमदार साहेब म्हणजे भाव किती डिक्लेअर केला मला माहीत नाही तर माहिती घ्यावं लागेल. नेमकं ते माझं पत्र मला त्या फाईलमध्ये सापडले, पण आहे पत्र आपल्याकडे ते 28 लेखी दिलेलं पत्र आहे. आणि मग त्यांनी जो कारखान्याचा व्यवहार बघतो कार्तिक पटेल त्याला बोलवून घेतला, तो तिथंच होता. त्याला समोर बोलवून घेऊन विचारलं की बाबा भाव किती डिक्लेअर केलाय. त्यानं सरळ सांगितलं 2800 रुपये भाव आम्ही डिक्लेअर केला. आणि 2800 डिक्लेअर केल्यामुळे कलेक्टर साहेब सुद्धा म्हणजे ठीक आहे 2800 डिक्लेअर केलं तर 2800 रुपये प्रमाणे वन टाईम पेमेंट, वन टाईम, हप्ता नाही काय नाही, वन टाईम पेमेंट तुमच्या खात्यावर सगळ्याच्या जमा होईल असा त्यांनी शब्द आपल्याला दिला. आपण आता सध्या फक्त तात्पुरतं हे आंदोलन आत्ताच्या त्यांच्या शब्दाखातर आपण हे स्थगिती देतो. आणि नंतर त्यांनी जर शब्द फिरवला तर, आणि काय असतं कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते. आत्ताचं हे जे आंदोलन आपण या ठिकाणी सुरू केलेलं होतं 18 दिवसापर्यंत, मला वाटतंय माझ्या बघण्यातलं ऐकण्यातलं सोलापुरातलं असं आंदोलन असेल एवढ्या शांततेच्या मार्गानं. आणि त्या आंदोलनातून दुसरे एवढे 2 आक्रमक पद्धतीनं आंदोलनं झाले. आणि सोलापूर शहरांना एक आंदोलन कसं असतं, पूर्वी नरसई आडम मास्तर त्यांच्या नेतृत्वाखाली असे शांतताप्रिय आंदोलन व्हायचे, पण अलीकडच्या काळात ते बंद झालेलं. पण आपण आपल्या सर्वांच्या संयम, आपल्या सर्वांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. आपण जो धीर एकवटून धरला त्याचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे की हे यशस्वी झालं. याला सगळ्यांना तुम्ही कारणीभूत, तुम्ही सगळ्यांनी संयम दाखवण्यात सगळ्यात महत्त्वाचा आमच्यावरती विश्वास ठेवा. मगाशी काही लोकांची कुरबुर चालू होती, बोलणं चालू होतं की अमोल पाटलांनी शब्द घेतला की शेवटच्या माणसाचा शेवटचा रुपया पडेल आपण उठणार नाही. त्या शब्दावरती अजूनही आपण ठाम आहोत. तर ह्याच्यात काही कमी आहे. पण आपल्याला कसं असतं, पतंग जोपर्यंत हवेत आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे. एकदा कटवून तुटला तर तुमच्या हातात तुटका दोरा जातो, ते कुणीकडे जातं ते आपल्याला सुद्धा कळतं. मग ते आपलं पतंग एकदम हवेत एकदा विशिष्ट कक्षेमध्ये गेलेलं आहे, ज्याचा आपल्याला आनंद होतो बघणार आहे काय पतंग उडतं. या आता आंदोलनाची सुद्धा तीच दिशा आहे की सगळ्याचं काय आंदोलन केलं लोकांनी, अशा पद्धतीचं आंदोलन झालं पाहिजे. त्यांना शेवटी ज्या कारखानदारांना आमच्यापासून पळ काढला त्याला आम्ही शेवटी गुडघे घालतो. आमच्या मागण्या मान्य करून आपल्या पद्धतीनेच घेतली. आणि याच्यामध्ये काही कायदेशीर बाबी होत्या ज्या चुका प्रशासकीय माध्यमातून झाल्या असत्या तर त्याचा फटका मोठा आपल्याला बसला असता. त्याचे बारकावे सुद्धा तिथे कलेक्टर ऑफिसमध्ये आम्हाला त्यांनी सगळे सांगितलं. सगळीच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. आणि या सगळ्याच्या चर्चेअंती आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की त्यांनी आता हे जे मी सांगतोय स्वतः सचिनदादा कल्याणसाठी इथं येणार आहे, ह्या काही गोष्टी आहेत त्या स्वतः बोलणार आहेत. ते इथं आल्यानंतर कुणीही आक्रमकपणे असं वेगळं काहीतरी बोलायचं अशा भानगडी जायचं पुरंगेत या ठिकाणी 12 दिवस झालेलं शेतकरी आंदोलन चालू आहे. धोत्री शुगर कारखान्याचं बिल अजूनपर्यंत मिळालं नाही शेतकऱ्यांना. अमोल पाटील आपल्यासमोर, अमोल पाटील आहे सर, काय किती दिवस झालेला आहे तुम्ही या ठिकाणी? जवळपास 12 दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे. काय मागणीसाठी आपण बसलं? गोकुळ शुगर कारखान्याच्या विरोधात थकीत ऊस बिलासाठीचं हे आंदोलन आहे. मागच्या 7 महिन्यापासून कारखान्यानं शेतकऱ्यांचं 1 रुपया बिल दिलेलं नाही. आणि आमची मागणी आम्ही जे आता पिकवलेलं आहे. किती शेतकरी आहेत सर? आता सध्या 72 गावचे शेतकरी आहेत तिथं, म्हणजे सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातले शेतकरी आहेत. त्यात सगळ्यात जास्त संख्या जी अक्कलकोट तालुक्यातली आहे, त्यानंतर तुळजापूर तालुक्यातली. शेतकऱ्यांचे किती बिल होते? एकूण जवळपास जर शेतकऱ्याचं नुसतंच ऊसाचं बिल जर काढलं तर साधारण 35 कोटीपर्यंत जातं, ते 35-38 कोटीपर्यंत. कारखाना आणि प्रशासन सांगते की एकूण कारखान्याकडे 130 कोटी 46 लाखाची थकीत रक्कम आहे. पण ते नेमका आकडा ते पुण्या ह्याच्यानं काढले काय माहिती नाही. ते आम्हाला वाटतं की बाकीचे इतर त्यांचं जे देणं वगैरे आहे ते सगळं त्याच्यामध्ये काढलं असावं. म्हणजे जसं की ऊस वाहतूकदाराची रक्कम आहे, त्याच्यानंतर लेबर पेमेंट आहे किंवा कारखान्याचं इतर देणं वगैरे काय असेल. पण आम्हाला बाकीचे असं काय देणं घेणं नाही. आमचं जे मूळ शेतकऱ्यांचं थकीत बिल आहे तेवढं त्यांनी द्यावं, म्हणजे विषय आमचा संपून जाईल.
सर सध्या आपण वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन सुरू केलेलं आहे. काल तुम्ही नंगा आंदोलन आपलं हे केलं सर. आता तुमची दिशा काय करणार आता नाही, आता आम्ही स्पष्ट सरकारला दिले की आम्ही संवैधानिक पद्धतीने हे सगळे आंदोलन करत आहोत. आता सध्या बेमुदत हे आंदोलन होतं, त्याचाच भाग म्हणून आम्ही सातारा आयुक्त कार्यालयावरती काल अर्धनग्न आंदोलन केले. आता आम्ही आज जलसमाधीचे निवेदन देतो या ठिकाणी. की उद्या मंगळवारी किंवा बुधवारी आमचं जलसमाधी बुधवारी जलसमाधी घेण्याचं आंदोलनाचा आम्ही इशारा सरकारला दिलेला आहे. त्या पद्धतीचं निवेदन पण आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांकडे देतोय. कारण जसं जसं पावसाळा जवळ येईल तसं तसं दिवस कमी आहेत. शेतकरी जर इथं बसून राहिला तर शेतीच्या पेरणीची मशागतीचा विषय आहे, शाळेचा विषय आहे. हे सगळे विषय शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे आहे. सरकारला त्यांचा काही नियमाप्रमाणे सांगतात, पण आम्ही म्हणतो की बाबा शेतकरी आहेत म्हणून आउट ऑफ रूल नियमबाह्य थोडस शेतकऱ्यांना मदत करता येते का बघा. तहसीलदार साहेबांनी काय आवाहन केलं तुम्हाला? जे आता तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी भेट पण दिलं होतं आणि काय बोललो त्यांनी चर्चेवर काय? नाही, तहसीलदार साहेबांचं म्हणणं आहे की आरआरसी करून आम्ही तुमचं बिल लवकरात लवकर करतो. आता दुसरी नोटीस पण त्याला दिलेली आहे आरआरसीच्या ह्याच्यातून. जप्ती करून त्या विक्रीतून जे काही त्याची स्थावर जंगम मालमत्ता आहे त्याचा निलाव करून त्याच्यातून जी रक्कम येईल त्या आलेल्या रकमेतून पहिले जे आहे ते शेतकऱ्याचं थकीत बिल दिलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. पण आम्ही सन्मान्य तहसीलदार साहेबांनी सांगितलं की त्या व्यतिरिक्त काय मार्ग निघतो का ते बघा. काल आम्ही शुगर कमिशनरांना सुद्धा हे सांगितलं की आउट ऑफ रूल जाऊन शेतकऱ्यांसाठी तुम्ही मदत करा, एवढी आमची तुमच्याकडे माफक अपेक्षा. सर इकडे तुम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो होता, या विषयावर तुम्ही दोन वेळेस माझी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. जिल्हाधिकारी आमच्यासाठी सकारात्मक आहेत. त्यांची प्रामाणिक इच्छा आहे की शेतकऱ्यांचं बिल मिळावं, पण त्यांनाही नियमात काम करावं लागतं. ही गोष्ट आम्ही मान्य करतो. पण जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा मी स्वतः ही विनंती केली की सर तुम्ही नियमात काम करता, पण नियमानं बघितलं तर शेतकरी तोपर्यंत उद्ध्वस्त होईल. तुम्ही आंदोलन उठवता किंवा तुम्ही घरी जा म्हणून सांगता, यातले जर शेतकरी घरी गेले तर यातले 4-2 लोक तर फाशी घेतल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यापेक्षा इथं बसले तर ते निवांत राहील. देणेकराचा त्रास नाही त्या शेतकऱ्याच्या मागे. किमान 2 घास सुखाचे तर मिळतात तिथे कोणतर दिलेले. त्यामुळे शेतकरी इथं निर्धास्त आहे. कारखाना प्रशासनाचा एकही माणूस आमच्याकडे आलेला नाही. साखर आयुक्तालयाचा सुद्धा कोणी माणूस इथं आलेला नाही. एक दिवस सुद्धा आमदार कैलास पाटील आले होते, त्यावेळेस त्यांनी ते बोलून घेतलं होतं. त्यांनी साखर आयुक्तांना बोलून घेऊन ते नेमकं काय कागदपत्र वगैरे सगळे त्यांना घेऊन बोलवलं कारखान्याचं दप्तर आणि काय असेल ते सांगा. पण त्यांनी त्यांच्याकडे सुद्धा ओरिजिनल रेकॉर्ड काहीच नाही. कारण ते म्हणतात कारखान्यानं आमच्याकडे काही दिलं नाही आणि मग आमच्याकडे जे आहे ते आम्ही घेतो. म्हणजे ह्यांना लाजा वाटलं पाहिजे की यांच्याकडे कारखाना रेकॉर्ड देत म्हणजे खुर्चीवर बसलेच कशाला आहे. हे प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांचा दबदबा असला पाहिजे आणि यांचा रुतबा ते अशा कारखानदारावरती दाखवला पाहिजे, नियमात त्यांना वाकवलं पाहिजे. पण हे स्वतः किसे पाकिट गरम करून किसे करून शेतकऱ्याच्या विरोधात बसले. मड्याच्या ताळूवरचं लोणी खाणारे अवलादी इथे हे काय मदत करणार. सर शेतकरी बांधव आता या ठिकाणी बसलेला आहे, पुढची दिशा काय घेणार? तुम्ही जोपर्यंत गेलो होता तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार का? काय भूमिका घेतली? भूमिका तर आमची ठाम आहे. माझं वैयक्तिक स्वतःचं बिल आहे 400 टनाचं, त्यामुळे माझी भूमिका ठाम आहे. एखाद्या वेळेस जर शेतकरी जरी म्हणले की बाबा आम्हाला आता हे आंदोलन हे होत नाही, पण मी शेतकऱ्याच्या वतीने सांगतो की शेतकरी उठून गेले तरी मी ती जागा सोडणार नाही. जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत त्या मुख्याला सुद्धा मी सोडणार नाही. पैसे घेऊनच उठणार आहे. मावशी तुम्ही आता या ठिकाणी बसलेले आहे, 12 दिवस झालेले आहे, तुमचं थकबाकी बिल अजूनपर्यंत कारखान्यातून आलं नाही. तुमची काय मागणी? आमची मागणी आमचं ज्या दिवशी बिल जाईल त्याने बिल गेलं त्या दिवशीच उठणार, नाहीतर आमची माती इथं बी केला तर चालेल. प्रॉपर कुठल्या आम्ही गुळी आहे. आमचं शेत अक्कलकोट तालुक्यात आहे. हा, किती एकर शेत होतं? किती एकर होतं? माझा ऊस 7 एकर आहे. माझा ऊस 200 टन आहे. 200 टन तुम्ही कारखाना घेतला, हा. किती बिल होतं? आता ते किती होते? 6,000 होते का 6,000च्या कमी होते लाख. हा, किती होईल ते आमचे जेवढे रुपयापासून आमचं बिल त्याने द्यावं. आणि पैसे सुरू होतं आणि शेतकऱ्यांची पेरणी सुरुवात होती. मग या आपल्या आमचं जेवढी नुकसान झालं तेवढी भरपाई दिलं. त्याचे लेकरं बाळाला भाकर घालतो ना आमचे लेकरं बाळा उपाशी मारतोय का? आमच्यापासून त्याला गादी मिळते शेतकऱ्यापासून. त्यानं शेतकऱ्याला मारून मग काय करतो, काय जिंदगी जगितोय त्याने? ज्यावेळेस शेतकऱ्याकडे टाइम येतो त्यावेळेस शेतकऱ्याला हात जोडीचे टाकाने तुम्ही अधिकारी लोक. आणि आता शेतकरी तुमच्या पाया पडाले का? आम्हाला बांधून लावत नाही, बॅट करून तोंडात का बरं साखर घालत नाही आमच्या? जोपर्यंत बिल देत नाही तोपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांची भूमिका आहे की या ठिकाणी जोपर्यंत बिल देत नाही तोपर्यंत इथं आंदोलन चालूच होणार आहे. आणि पुढची दिशा आंदोलन सर कुठे घेणार आहे तुम्ही आता?
आम्ही कंबर तलाव म्हणून जे आहे तिथे जनसंवादी आंदोलन आम्ही बुधवारचं निवेदन दिलं. बुधवारचं निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही ते तुम्हाला प्रेस मीडियाला सुद्धा आम्ही देऊ ती कॉपी. आम्ही आज निवेदन तिथं काय करणार होते तुम्ही निवेदन? जनसमाधी काय सरकार देत नाही तुम्ही इथं बसून काय कालचा आंदोलन झाला त्याला कोणी अधिकारी नाही, कोणी अधिकारी नाही. आम्हाला फक्त आम्ही तिथे गेलो होतो त्यांच्या ऑफिसचे काही उत्तर ठाकूर मात्र उत्तर दिले एवढाच विषय. बाकी काय याच्यात तोडगा काढू शकतात काय उत्तर दिले तुम्हाला काय ते म्हणतात की आम्हाला काय माहिती नाही, कारखान्याने एवढं गाळप केले, आम्ही त्याला गाळप परवाना दिला नव्हता, आम्ही कारवाई केली होती. कारवाई का कराय काय कसे कारवाई करणार ते त्याचे पैसे खाल्लेले आहेत ना त्या लोकांनी, ते काय कारवाई करतात त्यांच्यात दमच नाही ना. एक लक्षात घ्या, माणूस ज्याच वेळेस ठामपणे प्रामाणिकपणे दंडुका उभारू शकतो ज्याच्यामध्ये नैतिक अधिष्ठान आहे, ज्याच्या विचारामध्ये प्रामाणिकता आहे. जो माणूस मिंड घोडं पंड खात आहे असं आमच्या ग्रामीण भागात म्हणते. ही मिंडे आहेत सगळे, त्याचं गबाळ खाल्लेली आहे, त्याच्या विरोधात बोलू शकत नाही. कोण विषयच राहतो. कारखान्याचे चेअरमन आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यावर जो गुन्हा दाखल झाला तो तामिळनाडूच्या एका व्यापाऱ्याने केलेला आहे की त्याला मोलॅसिस काहीतरी देतो म्हणून त्यांनी त्याची रक्कम उचलून आणली होती. तुमचा काय भूमिका नाही त्याच्यात, आमची काय भूमिका? त्याच्यावर 10 गुन्हे दाखल होईनात. आम्हाला काय करायचं? आम्हाला त्यांनी पैसे द्या एवढंच. आम्ही शेतकरी माणसं आहे, आम्हाला काय करायचं आहे? त्याच्यावर गुन्हे दाखल झाले का, तू जेलमध्ये झाला काय, आम्ही काय करणार? पैसे दे, चाललो आम्ही घरला. एवढीच राष्ट्रीय भूमिका आमची आहे. जर पैसे नाही मिळाले तर पुन्हा याच ठिकाणी देणार आहे. पण तशी वेळ येणार नाही असे एक आश्वासन या शेतकऱ्यांना आहे. ही वेळ पुन्हा येऊ नये अशी देखील आम्ही प्रार्थना करतो. पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी आंदोलन अमोल पाटलांची असतील, राजनीती स्वतः कारखान्याचे मालक त्यांचा जो वेगळा दुसरा चालला आहे त्यांच्याशी माननीय पालकमंत्री आंदोलन या सगळ्या गोष्टी आणि ह्याचा तोडगा प्रॉपर निघेल अशी व्यवस्था आज या सगळ्यांना आश्वासित असं केलं आहे. ह्याचा जो अंतिम निर्णय होत आहे सोमवार संध्याकाळपर्यंत किंवा मंगळवार सकाळपर्यंत एकदा अंतिम निर्णय झाला की त्याच्यानंतर ताबडतोब जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची व्यवस्था आम्ही सगळ्यांनी करत आहोत. आणि कारखानदारांनी जी काही नाही केली तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल त्यांच्यावर त्यांची मालमत्ता जे कारवाई असेल ती कारवाई करायचं आश्वासन सुद्धा मान्य जिल्हाधिकारी. पण वेळ न येऊ देता उद्या 2 दिवसात त्यांचं त्याच्यावर सोमवार संध्याकाळी मंगळवारपर्यंत आल्यानंतर मी आंदोलनाचे प्रमुख त्यांच्या कामावर जाऊन किती दिवसापूर्वी काय आणि मी आज विशेष करून अमोल जीएसला अजून जीएसच्या शेतकरी मंत्र्यांचा आभार आंदोलन स्थगिती केलं आहे आणि लवकरच या सगळ्याची फलनिष्पत्ती म्हणून जी मागच्या 4-5 दिवसाची घडामोडी मान्य करण्यात आणि चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम तुमची मध्यस्थी महत्त्वाची आहे. कारण 18 दिवस शेतकरी आंदोलन मी मगाशीच माझ्या बरोबर सांगितलेलं आहे की मला येऊन भाषण करून जाणार म्हणजे नाही. ज्यावेळी तोडगा निघेल, मी ज्यावेळी आलो असतो नुसतं येऊन भाषण करून माझा स्वभाव नाही. निश्चित तोडगा ज्या दिवशी मी ज्यावेळी प्रत्यक्ष आलो असेल काही अधिकारी असतील, काही माझे सरकारी मंत्री असतील, त्या सगळ्यांच्या माध्यमातून ज्यावेळी अंतिम निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे घडामोडी झाल्या आणि ह्या क्लिअरिटी आल्यानंतर एक ठोस शब्दाची थोडा उशीर मला मान्य आहे. पण नुसतं येऊन जाण्यात पण अर्थ नव्हता. आपण निर्णय आज आमच्या सगळ्यांच्या पालकमंत्र्यांची भूमिका काय आहे? कारण जेव्हा काल जनसंवादी आंदोलन झालं होतं तेव्हा पालकमंत्र्यांनी म्हणाले किंवा मला कोणी भेटलं नाही. 3 महिन्या अगोदर शेतकरी निवेदन दिले होते. पालकमंत्र्यांची काय भूमिका आहे? माननीय पालकमंत्र्यांनी जे म्हणलेलं
कदाचित हा 2-3 दिवसाच्या घडामोडीबद्दल आपण बोललो असतो. मागच्या निवेदनाबद्दल तो वाक्य नाही आणि मी स्वतः पालकमंत्र्यांच्या संपर्कात ते माझ्या आत्ताही येताना माननीय प्रदेशाध्यक्ष थांबलेले असताना माननीय पालकमंत्र्यांनी मला सांगितलं सचिन जावा आणि आंदोलकांचा विषय अगोदर संपवा, मग बाकी म्हणून मी प्रदेशाध्यक्ष आणि माननीय पालकमंत्री या दोघांना या आंदोलनाच्या हित असतात. त्यामुळे पालकमंत्र्यांचं पूर्ण लक्ष आहे आणि ते कलेक्टर जो कारखान्याचे मालक असतील त्या सगळ्यांसोबत जे चर्चा झाली त्याचे अपडेट म्हणजे साखर आयुक्तांची काय चर्चा होती? नाही याबाबत माझं बोलणं. दादा दर 2800 रुपये दर दराने पैसे देणार आहे. आता जे आपल्याला पैसे आपल्या उपकेमध्ये जे आंदोलन मागे केलं आहे, काय नक्की मागील 18 दिवसापासून जो गोकुळ कारखान्याच्या संदर्भात हा आंदोलन सुरू होतं. शेतकरी भगिनी महिने झाले तरी तिने कळत नव्हते. आंदोलन केलं होतं. मागच्या आंदोलन जेव्हापासून सुरू झालं वास्तविक त्याच्या अगोदरपासूनही आम्ही लक्ष ठेवलं पण ह्या सगळ्या गोष्टी कारखान्याच्या मालकांनी तशा सगळ्या मिळत नव्हतं. पण मागील 14 दिवसापासून मी असतील माननीय पालकमंत्री असतील माननीय कलेक्टर असतील आमचे सगळे सहकारी नेते असतील आम्ही या सगळ्या गोष्टीवर कारखान्याच्या मालकांशी चर्चा केली. काल आमची शेवटची बैठक झाली आणि त्या बैठकीत जो सकारात्मक निर्णय घ्यायचा होता तो कारखान्याच्या मालकाने पुढचे त्या संदर्भात व्यवहार करणारी पार्टी या दोघांच्याही बैठक माझ्या उपस्थितीत झाली आणि त्याच्यामध्ये जो अंतिम निर्णय आम्ही सोमवारी ते दोघं घेतात ते माझ्या उपस्थितीत अंतिम निर्णय झाल्याबरोबर लवकरच कमी दिवसात कारखान्याच्या मालकाने असं काही केलं नाही तर त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करून त्याच्यावर प्रॉपर्टीवर कारवाई करण्याचं आश्वासन माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. पण तशी वेळ न येऊ देता लवकरात लवकर पैसे जमा करू असं हे कारखान्याने आणि माझ्या विनंतीला मान देऊन अमोल पाटील जे असतील अनिल जे असतील शेतकरी भगिनी आणि मान देऊन आज आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे आणि कदाचित ते परत आंदोलनाची वेळ येणार नाही अशी आम्ही व्यवस्था त्याची केलेली आहे. कारण त्या दोघांचाही आणि शेतकऱ्या भगिनी माझं सगळं आंदोलन दादा खरं तर 120 कोटी रुपये परवानगी काढायची नसताना हा कारखाना सुरू राहिला. या पुढच्या कालावधीमध्ये यात काही बदल होणं अपेक्षित आहे का या सगळ्या? मला 120 आकड्याबाबत बिझनेस होते कारखानदारांकडे त्यामुळं तो फिगर कमी आहे एक्झॅक्ट माहिती त्यामुळं तो खूप वाढलेला आहे. तेवढा फिगर 1 कोटीच्या आसपास काहीतरी असे रक्कम आहे आणि ते कालच्या शेतकरी जे शेतकरी आभारपत्र सर्व मान्यवरांना पाठवू त्याच्यात कसलंच दुमत नाही. आज या आंदोलनाचं या ठिकाणी समाप्ती झाली तात्पुरती समाप्ती झाली असं जाहीर करतो. सर्वांचे आभार. जेवणाची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी जेवण करूनच जायचं आहे. गोकुळ शुगरच्या वीज बिलासाठी हे आंदोलन आपल्या शेतकरी भगिनी बंधूंचं चालू आहे. या आंदोलनासाठी इथे जमलेले सगळे शेतकरी भगिनी बंधू त्यांनी या आंदोलनात माझे मित्र पाटील असतील आमचे अजूनची भुके आमचे शेजारी मला सगळ्या गोष्टी आठवण येतात. मागचं आंदोलन आठवण आणि अमोलशी बोलताना तुम्ही म्हणलात की कालच्या घटनेचं दखल घेऊन आमदारचा विचार बघा तुमच्या नुसतं कालच्या एका घटनेचा दखल नाही पहिल्या दिवसापासून तुमच्या आंदोलनाचं निश्चित दखल मी घेतो. माझा स्वभाव असा आहे की फक्त एकत्र राजकीय व्यक्तीसाठी येणं
भाषण करून आता बाळासाहेब बोलले नुसतं आलो आणि भाषण करून निघून गेलो बघतो असं बोलायचं. त्यामुळं जोपर्यंत ठोस निर्णयाला काही तोपर्यंत तुम्हालाही येऊन काय बोलायचं ह्याच्यावरती मला शब्द माझ्याकडे नव्हते. पण शेवटी मोठा व्यवहार अशा गोष्टीमध्ये या सगळ्या गोष्टी पुढे फक्त वेळ लागतो. त्यामुळं मी कारखान्याचे मालक असते त्यांच्यासोबत जो व्यवहार व्हायचा तो असतो आणि त्यांच्या सगळ्या घडामोडीमध्ये माझी पालक शेतमाल हे स्वतः आणि आज सुद्धा साहेबांनी मला सांगून विचारून घेतलेलं आहे काय आणि मला म्हणजे अगोदर तुम्ही जाऊ मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो बाळासाहेब जे बोलले शब्दात अडकणारा माणूस नाही. बाळासाहेब म्हणे सोमवारपासून खाता पैसे जमा होते असं नाही बोलले. पैसे जमा होते का जमा होते आज सोमवार मंगळवारी माझ्या घरी बसतो. त्यामुळं बाळासाहेब माझे सरकारी नेते त्यांचा स्वभाव आहे ह्या सगळ्या गोष्टीला भावना चांगली आहे दोघं पैसे मिळाले. पण मी बाळासाहेब अरुणजी तुम्ही अमोलजी असतील आमचे शहाजी भाऊ आणि दादा आमचे सरकारी आपण सगळं एकच असताना अशा गोष्टी झाल्या बऱ्यापैकी अंतिम निर्णय व्हायला लागतात बऱ्यापैकी काय व्हायला लागतात. आणि त्या दिवशी आपल्याला स्पष्टता येईल लवकरात लवकर तुमच्याकडे मी देत नाही पैसे बाळासाहेबांच्या तोंडातून गेले आमदार साहेब तू मला ह्या सगळ्या प्रक्रियेत बघा या सगळ्याच गोष्टी सगळ्या मोकळेपणाने सगळ्या गोष्टी जे जे ते सांगता येत नाही पण त्याचा सार एवढं सांगतो ज्या गोष्टी तुम्ही आता बोललोय तहसीलदार साहेब तुम्ही साक्षीला होता कलेक्टर साहेब होतात आणि तुम्हाला माहिती आहे की अमोलजी हे राजकारण जरी असलं तरी शब्द पाळणारे कार्यकर्ते आहे त्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं जे जे आता व्यवस्था निर्माण केलेली आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी काल पहाटे 4 पर्यंत नुसता फोन लावला होतो बाळासाहेब इथून पुढं जवळपास 250 किलोमीटर लांब गेलो होतो अक्कलकोट आणि पहाटे 4 वाजता गेलो की हे सगळं अंतिम निर्णय घेण्यात बऱ्यापैकी निर्णय झालेले आहेत. काही गोष्टीची स्पष्टता आहे की सोमवार संध्याकाळपर्यंत आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर किती दिवसात मी हा शिष्टमंडळाच्या कामावर घातलेला आहे. लवकरात लवकर पैसे भरायची व्यवस्था करतो. दुर्दैवाने त्यात नाही काय गडबड झाली होऊ देत नाही पण तुमच्या सगळ्यांसोबत मी पण सोबत आहे. निश्चित राहा अशी कुठलीही गोष्ट शेतकऱ्यांची आहे आणि आमदार आला नाही वगैरे वगैरे असं नाही. मी कायम तुमच्यासोबत आहे पण काही निर्णय झाले नुसतं येऊन बघून बसून त्या गोष्टी सांगून जाऊन होण्यापेक्षा अंतिम निर्णय करून घेण्यासाठी आज झालेले आहेत. बऱ्यापैकी गोष्टी सगळे झालेले आहेत. अरविंदजी तुम्हाला विनंती आहे बाळासाहेब तुम्हाला असतील आणि अमोलजी तुम्हाला विनंती आहे की ज्या ज्या गोष्टी आम्ही बोललेलो आहे मला आतापर्यंत ऐकून बोलता येत नाही तुम्ही नंतर या सगळ्या स्पष्टता द्या. मी हे पैसे वेळेपर्यंत सोबत अजिबात काळजी करू नका. आपला रुपयाला रुपया आपल्या खात्यात पडेपर्यंत मी आपल्या सोबत आहे मी देतो. निश्चितच सगळी व्यवस्था लावलेली आहे. मी चेअरमन असेल फोटो जो त्यांच्याशी व्यवहार होतो त्याच्याशी बोलतो चेअरमनला असतील कलेक्टर साहेब असतील आम्ही सगळे शहाजी भाऊ नेताजी भाऊ हे सगळे सोबत होत्या सगळ्या त्यामुळे चांगला निर्णय झालेला आहे. तसं त्याचे जो परिणाम आहे ते तुमच्या सगळ्यांच्या अकाउंटमध्ये दिसली अशी मी लवकरात लवकर अरविंदजी तुम्ही असेल अमोलजी असेल तुम्ही सगळ्यांचं सगळ्या शेतकरी बंधूंचं मी आभार व्यक्त करतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून आज हे आंदोलन करत आहात. त्यामुळे भविष्यात अशा आंदोलन करायची वेळ येणार नाही. कॉन्क्रीट काम करण्याचा आम्ही सगळ्यांचा प्रयत्न आहे. निश्चित आम्ही यश देतील आणि आपण लवकरच या सगळ्या निर्णय जे जे होतं मी अमोलजी असतील अरुणजी असतील बाळासाहेबजी असतील सगळ्यात तुमचे सगळे सरकारी शेतकरी जे जे आले होते माझे सरकारी नेते आणि सगळेजण बसून त्या दिवशी त्या दिवशी कळवलं अंतिम निर्णय ह्यांना कळवले तर तुमच्या सगळ्यांचा माझ्याकडे मला आपल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो.
आपल्याला एवढा दिवस त्रास झाला ह्याही गोष्टीचं बरोबर मला वाईट वाटतं. पण कधी कधी काही गोष्टी हे कोणाच्याच होत नसतात, त्या माझ्या प्रशासनाच्या. आणि हे सगळं करण्यामागे आपल्याला जो त्रास झाला तरी ज्यांना या शेतकऱ्यांना पैसे मिळाले त्यांना त्रास होता पाहिजे. पण आता बऱ्यापैकी ह्या गोष्टी पुढे दिलेल्या आहेत. सोमवारपर्यंत त्याची स्पष्टता येईल आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर हे किती दिवस मी सांगितलं तर सगळ्या गोष्टी वाढत नाही. तुमच्या खात्यावर पैसे पडायची व्यवस्था मी निश्चित आहे. मी असतील कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, तुमचे सगळे नेते मंडळी आणि जे आंदोलन तुमचं प्रमुख आहे आम्ही एकत्र या विषयातील तुम्हाला कल्पना कधी जमा होतील काय होतील. कारण मी म्हटल्यासारखं आम्ही सगळ्यांचे नंबर माझ्याकडे, त्यामुळे आपण सगळेजण बसून तुम्ही त्यांना सगळ्यांना कळवून द्या. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. माझ्या विश्वासने आपण आपल्याला स्थगित केलं तर मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. आंदोलन झाले कारण अगोदर हातात काय लागत होतं त्यामुळे ते यायला इकडं म्हणजे काय म्हणून जायचं काय म्हणून शेतकऱ्याला बोलत होत्या. पण जेव्हा हातामध्ये सगळे सूत्र पक्के सापडले तेव्हा इथं आंदोलनात घेऊन त्याने आपल्याला आश्वासन देणार आहे. आश्वासन देणार आहे म्हणजे ते काय होणार आहे. आणि त्याबद्दल तुम्ही जे काय सर्व सरकारी ती भूमिका घेतलात याबद्दल तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी एका मोबाईलचे पोस्ट वाचून किंवा शेतकऱ्याचे अन्नापाण्यातून हाल चालले मी वाचलो आणि माझं कर्तव्य समजलो की या शेतकऱ्याला आपण जाऊन सेवा दिली पाहिजे. कारण शेतकऱ्याची सेवा ही ईश्वराची सेवा आहे असं समजून या ठिकाणी आलो. अनेक सामाजिक संस्थेला विनंती केली आणि दररोज एका संस्थांनी एखाद्या माणसाला फोन केलं त्यानं नाही असं म्हटलं नाही. त्याचं बॅकग्राऊंड बघून त्या दिवशी संध्याकाळपासून जेवण अन्नदान सेवा चालू झाली. ती आजपर्यंत कार्यरत आहे. आजची लाटची सेवा सुद्धा करण्याचं भाग्य आम्हाला सर्वांना मिळालं आणि तुम्ही ते सेवेची संधी दिला याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आणि तुम्हाला मी स्वतःला भाग्यवान समजतो एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि माझे बोलतो संपवतो. आंदोलन झाले कारण अगोदर हातात काय लागत होतं त्यामुळे ते यायला इकडं म्हणजे काय म्हणून जायचं काय म्हणून शेतकऱ्याला बोलत होत्या. पण जेव्हा हातामध्ये सगळे सूत्र पक्के सापडले तेव्हा इथं आंदोलनात घेऊन त्याने आपल्याला आश्वासन देणार आहे. आश्वासन देणार आहे म्हणजे ते काय होणार आहे. आणि त्याबद्दल तुम्ही जे काय सर्व सरकारी ती भूमिका घेतलात याबद्दल तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी एका मोबाईलचे पोस्ट वाचून किंवा शेतकऱ्याचे अन्नापाण्यातून हाल चालले मी वाचलो आणि माझं कर्तव्य समजलो की या शेतकऱ्याला आपण जाऊन सेवा दिली पाहिजे. कारण शेतकऱ्याची सेवा ही ईश्वराची सेवा आहे असं समजून या ठिकाणी आलो. अनेक सामाजिक संस्थेला विनंती केली आणि दररोज एका संस्थांनी एखाद्या माणसाला फोन केलं त्यानं नाही असं म्हटलं नाही. त्याचं बॅकग्राऊंड बघून त्या दिवशी संध्याकाळपासून जेवण अन्नदान सेवा चालू झाली. ती आजपर्यंत कार्यरत आहे. आजची लाटची सेवा सुद्धा करण्याचं भाग्य आम्हाला सर्वांना मिळालं आणि तुम्ही ते सेवेची संधी दिला याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आणि तुम्हाला मी स्वतःला भाग्यवान समजतो एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि माझे बोलतो संपवतो. या ठिकाणी उपस्थित असलेले अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टी, आमचे ज्येष्ठ भाजपा नेते मार्गदर्शक आदरणीय शहाजीभाऊ पवार साहेब, आंदोलनाचे प्रमुख नेते अमोल पाटील, अरविंद घोडके साहेब आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनी बघितलं. आज या ठिकाणी जे सचिनदादा आले ते सेवा, संघर्ष आणि ठोस निर्णय असं 3 विचार घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत. सेवा म्हणजे पाटे 7:30 पर्यंत सगळ्याची पाट्यात मध्ये मुख्यमंत्र्यांसोबत असतील, मंत्री पाटील असेल, दत्ता शिंदे पाटील 4:30 पर्यंत ही त्यांच्या हातात झालेली आपली शेतकऱ्याची सेवा. संघर्ष म्हणजे 18 दिवस चाललेला संघर्ष त्याला पूर्णविराम देण्यासाठी या ठिकाणी आले. हा एक आपल्याला कळलेला पॉझिटिव्ह मेसेज. आणि सोमवारी 5 वाजेपर्यंत आपल्या खात्यात पैसे जमा होणे हा घेतलेला दिवस म्हणजे त्याच्यात 1-2 दिवस काय आता त्यांनी बोलतील मला जे वाटतं ते त्यांनी बोलतील. हे असं त्रिवेणी संगम या ठिकाणी घडून आलेलं आहे आणि हे चांगला संदेश आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची विश्वास म्हणून आणि अक्कलकोटचे आमदार जबाबदारी आणि कर्तव्य म्हणून त्यांनी या आंदोलनात लक्ष घातलं. आणि आपण सुद्धा ते असं स्वीकारलं पाहिजे की बोललेल्या पद्धतीने एक गोष्ट फालून झाली तर याचं संपूर्ण. यापूर्वी माझ्या आंदोलनात बऱ्याच ठिकाणी आले होते. मी काँग्रेस भरपुरी बसलो होतो त्यावेळेस आपले चंद्रकांत पाटील आले होते आणि
सुभाष देशमुख त्यांचे बंधूही आले होते आणि त्यांनी आल्यानंतर ती दंगा बसला आणि आम्हाला उसाचे पैसे मिळाले नाही. त्यामुळं सचिन साहेबांची ओळख पूर्वीपासून आता आहे आणि सचिन साहेबांचा एकदा शब्द म्हणजे अगदी म्हणजे लगेच आहे, हे कधी असं मागवलं करत नाही. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत तर भाजपाचं असं धोरण आहे, सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास आहे. आम्ही कधी भाजपाच्या विरोधात कुठलेही अपशब्द वापरले नाहीत, कारण मायबापच सरकार आहे. त्यामुळे आम्ही कधी आतापर्यंत काय केलो नाही. याचबरोबर आमचे मोरे साहेबांनी खूप मोठं सहकार्य केलं. आज पत्रकार आलेत आमच्या बरोबर इकडं. आज गेली 18 दिवस त्यांनी लीड करत आहे सगळ्या बातम्या, इतक्या सुंदर बातम्या लीड केलेल्या. त्यामुळे सरकार दोन पावलं बॅकफूटवर येऊन आमचा प्रश्न अगदी म्हणजे पत्रकारामुळे बऱ्याच म्हणजे तिसरा स्तंभ, लोकशाहीमध्ये तिसरा स्तंभ आहे. यांनी मोठ्या बातम्या लीड केले, त्यांचंही अभिनंदन करतो. आणि आता सचिन सरांनी आपल्या तोंडातून आपल्या मुखातून सांगावं 2 शब्द, शेतकऱ्याला कशा पद्धतीने ते पैसे देणार. दादा कल्याण शेट्टी यांचं या आंदोलनस्थळी सर्वांच्या वतीने स्वागत करतो. मागच्या 18 दिवसापासून संवैधानिक पद्धतीनं आपण हे आंदोलन सुरू केलं होतं. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गोकुळ शुगरच्या कडे असलेली जी थकीत ऊस बिल होती, ते थकीत ऊस बिल मिळण्यासाठीचं हे आंदोलन होतं. सनदशीर मार्गाने बऱ्याच वेळेला प्रयत्न करून सुद्धा अपयश आल्यानंतर हे आंदोलनाचं शस्त्र आम्हाला उगारावं लागलं. आणि हे लोकशाहीला अनुसरून आणि लोकशाहीला गृहीत धरून आम्ही या ठिकाणी 18 दिवस या ठिकाणी घालवले. 2 आंदोलनं याचाच भाग म्हणून आम्ही केले आणि कालच्या आंदोलनाचा भरपूर असं प्रतिसाद आणि यश आम्हाला लाभलं. मला वाटते कालच्या आंदोलनाचाच हा भाग म्हणून आज त्याला एक काहीतरी यश पदरात आलं. आणि दादा, आज तुम्ही मध्यस्थी करताय. मी बऱ्याच वर्षापासून तुम्हाला ओळखतो, हानलोटचा सरपंच असल्यापासून. आणि तुम्ही खुदावाडी गावचे म्हणजे आमच्या ईश्वरवाडीच्या गावाच्या जवळचे पाहुणे आहात. त्यावेळेसपासून मी तुमचा स्वभाव मला माहिती आहे. आणि आज तुम्ही आम्हाला या ऊस आंदोलकांच्या वतीनं एक शिष्टमंडळ म्हणून मी असेल, आमच्या अरविंदजी गोडके असतील, बाळासाहेब मोरे असतील आणि आमचे सर्व सहकारी यांना शब्द दिला की मी या ऊस बिलासाठी तुमच्यासाठी बांधील आहे, बरोबर. आणि मी तुमची बिलं शब्द देतो असं तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर आम्हाला सांगितले. आणि तुमच्या शब्दाला सन्मान देऊन आम्ही या ठिकाणी हे आंदोलन मागे घेत आहोत. आणि हे आंदोलन मागे म्हणजे तात्पुरती स्थगिती या ठिकाणी आंदोलनाला आम्ही देत आहोत. आणि जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांची बिलं आपण म्हटल्याप्रमाणे पडत नाही, त्यानंतर जर ते शब्दामध्ये हे झालं तर मी हे तुमच्या माहितीसाठी सांगतो की आम्ही त्यांनाही ते सांगितलं होतं की ती पुढील कारवाई पुन्हा चालू राहील. त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी आम्हाला सांगितलं. या 18 दिवसाच्या काळामध्ये आम्हाला ज्या ज्या संघटनांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला त्या सर्व राजकीय सामाजिक संघटनांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्या ज्या सामाजिक संघटनांनी आम्हाला मागच्या 18 दिवसामध्ये सकाळच्या नाश्त्याची सोय असेल, दुपारच्या जेवणाची सोय असेल, रात्रीच्या जेवणाची सोय असेल, ज्या ज्या सामाजिक संस्थांनी केली त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि ज्या सामाजिक संस्थांना आम्हाला अन्नदान करण्यासाठी त्यांना विनंती केली ते आमचे चळवळीतील सहकारी मित्र सन्माननीय बाळासाहेबजी मोरे कोरमोडकर यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला या अन्नदानासाठी आणि या अन्नदान सेवेसाठी लाभलेलं आहे. आणि पाण्याची व्यवस्था सुद्धा आम्हाला या ठिकाणी करण्यात आली. ज्यांनी पाणी दिलं तर त्यांचं नाव सांगणार नाही, ज्यांनी पाणी दिलं त्यांचंही मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. पाण्यासाठी आभार व्यक्त करायचे नसतात पण या संघर्ष समितीच्या वतीनं मी त्यांचंही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रशासन म्हणून आम्हाला अतिशय मोलाची साथ दिली, समजून घेतलं, रोजच्या रोज इथे येणं, अपडेट घेणं, प्रशासकीय स्तरावरची सर्व माहिती सांगणं आणि आमच्या सर्व शेतकऱ्याला जे ग्रामीण भागातले त्यांच्यासोबत त्यांच्यासारखं बोलणं आणि त्यांच्यासारखं साधेपणानं राहणं, ज्यांनी आम्हाला मनानं आपलेसं करून घेतले ते सन्माननीय तहसीलदार किरणजी जगदाळे सर यांचं विशेष आभार या ठिकाणी मी या शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं व्यक्त करतो. आणि आज आत्ताच्या या सर्वांच्या साक्षीनं आम्ही या ठिकाणी हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत या ठिकाणी असं मी घोषित करतो. धन्यवाद. तेच मी देतो. यानंतर आमचे सन्माननीय अरविंदजी गोडके अगदी 2 मिनिटामध्ये आपलं मनोगत.